बोलतो, कारण माझं सगळं आयुष्य बरबाद झालं त्या आमदारामुळं. अनेक कुटुंब बरबाद होताना मी पाहिले. प्रत्येक पोलीस स्टेशनचा मॅटर असो, कोणाची ग्रामपंचायत असो, नवरा बायकोच्या भांडणात सुद्धा यांनी सोडलं नाही. प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी इतके फसवेगिरी एमआयडीसीतल्या व्यावसायिकांना, उद्योगधंद्यांना इतका त्रास या माणसाचा. 4 प्लॅन्ट एमआयडीसीतले मल्टीनॅशनल कंपन्या आज दुसऱ्या राज्यांमध्ये निघून गेल्या. मग अशा खासदाराची आपल्याला गरज आहे का? आपल्याला एक न्यूरोसर्जन पाहिजे का एक एअरपोर्ट खासदार पाहिजे? हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. आणि जाहिरातीला भूलथापांना बळी पडू नका, कारण हा ऍक्टर आहे, हा नाटकं करतो, गुंगीपणा करतो. कांद्याचं आंदोलन केलं म्हटलं, कांद्याच्या निर्याती चालू करू शकला का? काल ती निर्यात चालू केली केंद्र सरकारने, त्याबद्दल केंद्र सरकारचं आणि सुजयदादांचे आभार मानतो. कारण कांदा हा आमच्या शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे. दादा, या भागात भरपूर कामं तुमच्या माध्यमातून झालेली आहे, माझ्याही गावात भरपूर कामं झालेली आहेत. एक शेवटचं काम दादा तुम्हाला आम्हाला मागायचंय. शेवटचं काम तुम्ही आम्हाला एवढं 5 वर्षात फक्त आमच्या 27 गावांचे ठरावेत. आमच्या 5 वर्षात या पुढील तुम्ही तर खासदार होणारच आहेत, पण या 5 वर्षात आम्हाला फक्त एवढं एक काम द्या. आमच्या कुरुंदमधून घोड नदीला जोडणारा एक पूल आम्हाला द्या आणि आमच्या शेतकऱ्यांचं सगळं भलं करा. याही पुलाची प्रोसिजर फार पुढे गेली होती दादा, पण या लोकनेत्याने स्वतःला श्रेय घेण्यासाठी एक कागद तिथं काहीतरी मंत्रालयात दिला आणि या पुलाचं काम थांबून गेलं. हा पूल फार गरजेचा आहे दादा. आमच्या इकडून शिरूरला जायला रस्ता पहिला खराब होता, आता तुम्ही चांगला केला. परत त्यावर भरपूर 200-250 कोटी रुपये तुम्ही त्या डागडुजीसाठी पण टाकले, पण तरी 2 वेळा हायवे क्रॉस करावा लागतो. 27 लोक मागच्या वर्षात दादा तिथे दगावले. 27 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. एवढीच एक विनंती, 5 वर्षात आमच्या कुरुंद गावाला, आमच्या गावांना तुम्ही काहीच देऊ नका. आम्हाला पाणी आहे, शेतीला बाजारभाव मिळण्यासाठी तुम्ही तर आवाज उठवतायचे. फक्त आम्हाला हा पूल द्या, आम्ही तुमच्या शतशः ऋणी राहू. आणि माझ्या कुरुंद गावातून 80 ते 90% मतदान दादा. आमच्या इकडे कसलंच प्रतिष्ठान चालत नाही, आमच्या इकडे काम चालतं, कारण इकडे लोक सुटले आहेत. ते चालते वरती, सुजलाम सुफलाम घाटाच्या वरती करणार होतो, तिकडे काही करता आलेलं नाही. आम्ही ऑलरेडी सुजलाम सुफलाम आहोत. तुमच्या पुण्याईनी फक्त एवढं एक पूल असा शब्द तुम्ही आम्हाला द्या. थांबतो. जय हिंद, जय श्रीराम.